Now student, in physics chapter number first, rotational dynamics, problem number 12. तर हा चॅप्टरचा ऍक्च्युअली सेकंड प्रॉब्लेम आहे परंतु एक्सरसाइजच्या नंबरिंगनुसार हा 12th क्वेश्चन आहे. तर पहा या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइल अँड अ ग्रामोफोन डिस्क इज 0.5. म्हणजे आपल्याला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे दिलेलं आहे. पहा कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे कॉइल आणि ग्रामोफोनच्या डिस्क मध्ये आहे. तर पहा समजा ही एक ग्रामोफोन डिस्क आहे. हे आहे सेंटर. आता ही एक ग्रामोफोन डिस्क आहे. तर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइल अँड ग्रामोफोन डिस्क इज 0.5 एवढं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला म्यू सफिक्स s दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये आपण कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज म्यू सफिक्स s हे दिलेलं आहे 0.5. त्यानंतर पहा रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. म्हणजे ही जी डिस्क आहे या डिस्कची रेडियस दिलेली आहे 8 सेंटीमीटर. r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यानंतर ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी. त्या अगोदर पहा इनिशियली द कॉइल initially the center of the coil is 5 cm away from the center of the disc. म्हणजे कॉइल हा 5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती प्लेस केलेला आहे. पहा समजा हा कॉइल आहे आणि या कॉइलचं जे सेंटर आहे हे 5 सेंटीमीटर आहे. स्मॉल r इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. स्मॉल r ची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर. ही झाली स्मॉल r ची व्हॅल्यू. कॉइल हा इनिशियली केप्ट केलेला आहे डिस्कच्या सेंटर पासून. कॉइलचं सेंटर 5 सेंटीमीटर आहे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. आता आपल्याला पहिली कंडिशन विचारली आहे ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम हियर. बघा इथे महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्याला विचारले की हा जो कॉइल आहे हा मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे ही डिस्क जेव्हा रोटेट होईल तर कितीच्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला हा कॉइल स्लिप व्हायला स्टार्ट होईल. आता कॉइल स्लिप व्हायला म्हणजे याचा अर्थ या कॉइल वरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट व्हायला आहे आणि तो सेंट्रीफ्युगल फोर्स हा स्टॅटिक फ्रिक्शनच्या इक्वल आहे. आता याची फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ केली आपण तर पहा समजा इथे कॉइल प्लेस केलेला आहे. समजा हा एक कॉइल आहे. आता या कॉइलचं जे वेट आहे ते ऑलवेज डाऊनवर्डला mg या कॉइल वरती ऍक्ट होणारा अपवर्डला एक नॉर्मल रिएक्शन. कारण डिस्क ही कॉइलला काय करायली इथे सपोर्ट करायली म्हणजे नॉर्मल रिएक्शन. सेंटर पासून आवेला जो फोर्स आहे F(c) याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणू आपण आणि स्टॅटिक फ्रिक्शन F(s) फोर्स ड्यू टू फ्रिक्शन हा सेंटर कडे आहे. तर ही झाली फ्री बॉडी डायग्राम. याला म्हणू आपण FBD
of coil and disc. आता म्यू सफिक्स एस दिलेला आहे 0.5. त्यानंतर रेडियस ऑफ ग्रामोफोन डिस्क, रेडियस ऑफ ग्रामोफोन डिस्क कैपिटल R इज इक्वल टू डिस्कची रेडियस दिलेली आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर. आता याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला 100 ने डिवाइड करावं लागेल. 8 डिवाइडेड बाय 100 मीटर. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स ऑफ द कॉइन फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ कॉइन फ्रॉम center of disc small r is equal to pi centimeter. आता याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचे. जसे इथे पहा 8 सेंटीमीटरला 100 ने डिवाइड केलं तर मीटर मध्ये कन्वर्ट झालं. याला आपण पाय बाय 100 मीटर लिहू शकतो, कारण एका सेंटीमीटर मध्ये एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतं. आता आपल्याला फर्स्ट फाइंड करायचे मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच कॉइन स्टार्ट स्लिपिंग. म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी टू स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम हियर, म्हणजे 5 सेंटीमीटर वरती जो ठेवलेला कॉइन आहे तो स्लिप होण्यासाठी कितीच्या फ्रिक्वेन्सीला स्टार्ट होईल. तर इथे पहा या डिस्कला आपण रोटेट करायला समजा विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. तर आता या प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाचं फॉर्म्युले कोणते यूज होणार आहेत. एक म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फॉर्म्युला आहे, स्टॅटिक फ्रिक्शन F suffix S is equal to mu suffix S multiplied by N. mu suffix S multiplied by N. पाहता हा एक फॉर्म्युला आहे, याला मी इक्वेशन फर्स्ट, यालाच आपण फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड डिस्क म्हणू शकतो. त्यानंतर F suffix C सेंट्रीफ्युगल फोर्स, M पाहिजे mr ओमेगा स्क्वेअर, mr ओमेगा स्क्वेअर इक्वेशन सेकंड. आता हे जे दोन इक्वेशन आहे तर हे दोन फॉर्म्युले आहेत. हा आहे फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड डिस्क आणि हा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. आता आपल्याला मिनिमम फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, म्हणजे फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड डिस्क हे सेंट्रीफ्युगल फोर्सच्या इक्वल आहे. सिन्स कॉइन will start sleeping, therefore F suffix S is equal to F suffix C. पहा इथे हे जे दोन इक्वेशन आहेत यांना इक्वेट करायचे, म्हणजे mu suffix S into N is equal to m r omega square. पहा N, but N is equal to mg. पहा वेट ऑफ द कॉइन हे नॉर्मल रिएक्शन ने बॅलन्स केलेला आहे, म्हणून N ला आपण mg जर पुट केलं तर therefore mu suffix S into mg
इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. आता m बोथ साइडचं कॅन्सल होईल आणि ओमेगा स्क्वेअर लिहिता येईल आपल्याला म्यू सफिक्स sg डिवाइडेड बाय r. म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू होईल स्क्वेअर रूट ऑफ म्यू सफिक्स s इंटू g डिवाइडेड बाय r. आता इथे व्हॅल्यूज पुट करायच्यात आपल्याला. ओमेगा फाइंड करायचा आहे. तर ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0.5 मल्टीप्लाय बाय पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय जी ची व्हॅल्यू आपल्याला पाय स्क्वेअर यूज करायची सांगितली r. r पहा किती आहे. कॉइलचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर पाय बाय 100 पाय डिवाइडेड बाय 100. आता यालाच आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 0.5 मल्टीप्लाय बाय हे पाय जे कॅन्सल होईल एक पाय राहील पाय मल्टीप्लाय बाय 100. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 0.5 ला 1/2 लिहू. पायची किंमत 3.14 2 मल्टीप्लाय बाय 100. म्हणजे हेच होईल स्क्वेअर रूट ऑफ 1/2 मल्टीप्लाय बाय 314.2. आता 2 ने जर डिवाइड केलं 314.2 ला तर 150 मीन्स हाफ ऑफ 300. 40 चा हाफ 7 अँड हे 2 म्हणजे 157.1. या 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर ओमेगा इज इक्वल टू पाहता येते आपल्याला फाइंड करायचे n. अगोदर स्क्वेअर रूट याच्यासाठी की आपण 2 पाय n याला देऊ 1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 157.1. आता पहा इथे n1 फाइंड करायचा आपल्याला. n1 फाइंड करण्यासाठी स्पेस नाहीये इथे. आता याला इथे लिहितोय मी n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 157.1 डिवाइडेड बाय 2 पाय. पाहता इथे 2 पाय याला जर आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतलं तर n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 157.1 डिवाइडेड बाय 4 पाय स्क्वेअर. तर n1 इज इक्वल टू आलं. पाहता इथे या ठिकाणी लिहितोय मी पहिली कंडिशनचा आन्सर पाहतोय आपण. n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 157.1 डिवाइडेड बाय 4 मल्टीप्लाय बाय 3.142 स्क्वेअर. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आपल्याला व्हॅल्यू भेटेल 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता इथे याला जर आपण सॉल्व केलं तर n1 इज इक्वल टू येईल अप्रॉक्सिमेटली 2 रिव्होल्यूशन पर सेकंड. तर ही झाली n1 ची व्हॅल्यू. पहिली कंडिशन इथे सॉल्व झालेली आहे. आता सेकंड कंडिशन जी आहे तर सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला विचारले पहा by what factor will the answer change if the coil is almost at the ring. at the ring म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये कॉइल हा 5 सेंटीमीटर वरती नसून कॉइल हा ऑलमोस्ट रिंगला आहे या पॉइंटला. म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. स्मॉल r इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. पाहता इथे आपल्याला r ची किंमत दिलेली आहे पाय बाय 100. तर फॉर बोथ द केस
एफ सफिक्स एस इज सेम. दोन्ही केस मध्ये एफ सफिक्स एस हा काय आहे, इक्वल आहे. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की म्यू सफिक्स एस n इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर आर. सेकंड कंडिशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला सेकंड कंडिशन मध्ये in both the case f suffix s is same. तर बघा दोन्ही केस मध्ये f suffix s सेम आहे, परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स हा डिफरंट आहे. तर बघा इथे आपण म्यू सफिक्स s n is equal to m स्मॉल r ओमेगा स्क्वेअर, याला जो इक्वेशन नंबर थर्ड, त्यानंतर म्यू सफिक्स s n इज इक्वल टू स्मॉल m कॅपिटल R ओमेगा स्क्वेअर, परंतु इथे ओमेगा 1 आणि इथे ओमेगा 2, कारण फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होणार आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे फ्रॉम इक्वेशन 3 and 4 तिसऱ्या आणि चौथ्या इक्वेशन मध्ये LHS इक्वल आहे, तर RHS ला इक्वेट करू शकतो आपण. म्हणजे यालाच लिहू शकतो mr ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू m कॅपिटल R ओमेगा 2 स्क्वेअर. बोथ साइड्स m कॅन्सल होईल, ओमेगा ला आपल्याला 2 पाय m लिहिता येईल. तर R into 2 pi n1 whole square is equal to capital R into 2 pi n2 square. आता यालाच लिहिता येईल आपल्याला 4 pi square n1 square small r is equal to 4 pi square n2 square into capital R. आता 4 पाय स्क्वेअर बोथ साइडचे होतील कॅन्सल, म्हणजे स्मॉल r डिवाइडेड बाय कॅपिटल R इज इक्वल टू n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर भेटेल. आता n2 स्क्वेअर अपॉन n1 स्क्वेअर यालाच आपण n2 अपॉन n1 होल स्क्वेअर इज इक्वल टू लिहू शकतो स्मॉल r डिवाइडेड बाय कॅपिटल R. बोथचा स्क्वेअर असल्यामुळे कंबाईन स्क्वेअर लिहिला. इथे स्मॉल r आणि हे कॅपिटल R ट्रान्सफर केल्याच्या नंतर डिवाइड मध्ये आलं. तर इथे महत्त्वाचं का, म्यू सफिक्स n म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड डिस्क. आता बोथ केस मध्ये पहिली केस जी होती पाय सेंटीमीटर वरती आहे तिथे, आणि सेकंड केस जी आहे की कॉइन हा रिंग वरती प्लेस केला, दोन्हीसाठी कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा सेम दिलेला आहे. म्हणजे फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड डिस्क हे दोन्ही केस मध्ये सेम आहे, परंतु सेंट्रीफ्युगल फोर्स हा वेगळा आहे, कारण इथे स्मॉल r आणि इथे कॅपिटल R यूज झालेला आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर n2 अपॉन n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ स्मॉल r अपॉन कॅपिटल R. आता इथे जर व्हॅल्यू पुट केल्या तर पाय बाय 100 डिवाइडेड बाय 8 बाय 100, 100 कॅन्सल होईल, म्हणजे n2 अपॉन n1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये पाय ची व्हॅल्यू 3.14 डिवाइडेड बाय 18. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं n2 अपॉन n1 इज इक्वल
इक्वल टू, तर पहा याचा आन्सर भेटेल आपल्याला 0.63. तर हे आहे सेकंड कंडिशनचा आन्सर आणि हे आहे पहिल्या कंडिशनचा आन्सर. तर n2 हा चेंज झाला 0.63 n1